नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ही एक नवीन रेसिपी बघणार आहोत. याला आपण आलू पापड म्हणू शकतात किंवा साबुदाणा चिप्स पण म्हणू शकतात. अगदी चिप्सच्या साईजचे मी इथे पापड बनवलेले आहे. जसे मार्केटमध्ये भेटतात ना, त्यापेक्षाही छान अशी चव झालेली आहे. खुसखुशीत बघू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. चला तर मग रेसिपीकडे बोलूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे साबुदाणा भिजत घालायचं आहे. आपण प्रमाण जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात. मी सध्या 1 किलो साबुदाणा भिजवून घेतला. मी त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे पदार्थ बनवणार आहेत, म्हणून आपण इथे अर्धा किलो घेऊ शकतात, पावशेर घेऊ शकतात किंवा वाटीचं प्रमाण घेऊ शकतात. तर साबुदाणा अशा प्रकारे आपल्याला आधी 5 ते 6 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. नंतर अर्धं बोट पाणी शिल्लक राहीन असं आपल्याला पाणी ठेवून रात्रभर भिजत घालायचं आहे. आता हा सकाळची क्लिप आहे, तर बघू शकतात साबुदाणा अगदी छान आपला मऊसूत भिजलेला आहे. आपण गरम पाण्याचा पण वापर करू शकतात भिजत घालत असताना. आता मी इथे काय केलेलं आहे, त्याच्यातला एक हिस्सा साबुदाणा घेतलेला आहे आणि बटाटे जे आहे ते जवळपास मी 2 किलो इथे बॉईल केलेले आहे. बॉईल केल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आणि जोपर्यंत बटाटा असं थोडं कोमट गरम असेल ना, तर तेव्हाच आपल्याला किसून घ्यायचं आहे. बघू शकतात इथे छान अशा वाफा निघत आहेत, म्हणजे अगदी गरम गरमच मी इथे सोललेले आहे आणि गरम गरमच छान असं त्याला किसून घ्यायचं आहे. म्हणजे स्मूथ असा आपला हा बटॅटो जो आहे तो किसून घेतला जातो. तर मी ह्या पद्धतीने ह्या चाळणीने किसून घेतला. आपण मॅश पण करू शकतात, पण मॅश केल्यावर थोड्या काही गाठी त्याच्यामध्ये राहतात. तर अशा प्रकारे मी पूर्ण बटाटे जे आहे ते मॅश करून घेतले. आता इथे आपण जे गहू किंवा तांदूळ चाळतो ना, ती चाळणी घ्यायची आहे. तर मी सुरुवातीला असं बोटांनी साबुदाणा त्याच्यातनं काढण्याचा प्रयत्न केला, तर अगदी कमी प्रमाणात निघत होता. पण नंतर जसं हे आपल्या हाताचा तळवा आहेत ना, त्यांनी जर मॅश केलं तर काही सेकंदातच आपण बघू शकतात खूप सारा साबुदाणा जो आहे तो खाली गळून गेलेला आहे. जर आपण ह्या पद्धतीने फॉलो केलं ना, तर खूप पटकन आपली ही प्रोसेस होईल. तर मी इथे बघू शकतात अगदी झटपट आपला साबुदाणा जो आहे तो चाळणीतनं अगदी छान असा गाळून निघतो आहे. मी पुन्हा इथे आपल्याला घेऊन दाखवते. एक मूठ घ्यायचा आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा प्रकारे तळव्याने आपल्याला तो मॅश करायचा आहे. तो बघू शकतात मी इथे व्हिडिओ बिलकुल स्किप नाही केलेला आहे, अगदी जसंच तसं दाखवते. तर काही सेकंदातच आपला साबुदाणा जो आहे तो चाळणीतनं अगदी छान असा गळून जातो आहे. तर ह्या पद्धतीने आपण चकल्या पण बनवू शकतात. मी इथे यापूर्वी चकलीचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे 1 वर्षापूर्वीचा ह्या पद्धतीने. पण आज मी इथे आलू पापड ह्या पद्धतीने बनवते. तर अशा प्रकारे सर्व साबुदाणा जो आहे तो आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. तर आता इथे साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण जे आहे, तर जवळपास मी इथे 250 ते 300 ग्रॅम साबुदाणा घेऊन त्याच्यात जवळपास 2 किलो बटाटा जो आहे तो यूज केलेला आहे. तर कमी अधिक प्रमाण आपण दोन्ही आपल्या आवडीनुसार करू शकतात. जर साबुदाणा छान जास्त जर घातलात ना, अजून आपले पापड जे आहे ते ठिसूळ होतील आणि बटाट्याचे जरी केले तरी पण चव अगदी छान होईल. तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तिखट घालून घ्यायचं आहे. आपण हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता, पण मी इथे लाल तिखट अगदी थोडं घातलं आहे. जर आपण लहान मुलांसाठी बनवत असाल तर अगदी छान आहे हे पापड. त्यांना आपण स्नॅक्स म्हणून पण देऊ शकतात. जर बाहेर कुठे ट्रिपला जात असेल तर अशा पद्धतीने जर आपण हे पापड तळून घेतले तर मुलं प्रवासात अगदी एन्जॉय करतील. तर अशा प्रकारे पूर्ण साबुदाणा मी पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे. थंड पाण्यातच आपल्याला छान त्याला मिक्स करायचं आहे. नंतर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. जवळपास मी इथे 15 ते 20 मिनटं छान त्याला उकळी काढून घेतलेली आहे. तर उकळत असताना अशा प्रकारे आपल्याला त्याला घोटून घ्यायचं आहे. तर पाणी मी इथे थंड आधीच घालून घेतलं होतं, जेणे की जर आपण नंतर पाणी सोडलं असतं ना, तर त्याच्यामध्ये गाठी झाल्या असत्या. म्हणून मी थंड पाण्याने छान असं पूर्ण मिक्स करून घेतलं आणि नंतर त्याला शिजवून घेतलं. थोडं शिजल्यानंतर मिश्रण जे आहे थोडं जास्त घट्ट वाटत होतं, म्हणून मी साईडला पाणी जे आहे ते तांब्यामध्ये गरम करून पुन्हा घालून घेतलं. तर अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे चमच्यावर जर आपण रेष ओढली तर जर ती पांगली नाही तर समजायचं आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे. तर शिजल्यानंतर मी इथे आता वर आलेली आहे आणि अशा प्रकारे पॉलिथिनवर जे आहे ते आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. तर अगदी छोटे छोटे मी इथे पापड बनवलेले आहेत. तर मुलांना आपण हे चिप्स पण म्हणू शकता.
साबुदाण्याचे, आणि किंवा पापड आपण मोठ्या साईजमध्ये पण बनवू शकतात. पण अगदी छोटे छोटे केलेत ना मुलं खूप आवडीने खातात आणि काढण्यासाठी पण सोपं जातं आपल्याला. तर अशा प्रकारे पूर्ण सुकवून त्याला नंतर पलटी करून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर, आणि पलटी केल्यानंतर आपल्याला छान खणखणीत वाळून घ्यायचे. तर ह्याच ज्या आपण सुरुवातीला पीठ बनवलं होतं ना, त्याच्या मी इथे आपल्याला चकल्या बनवून दाखवते. तर चकल्या पण आपण ह्या पद्धतीने तयार करू शकतात. खूप छान चव लागते चकल्यांची पण. तर थोडंसं पीठ मी एक वाटीभरच साईडला ठेवलं होतं आणि त्याच्याच ह्या चकल्या गाळून घेते. त्याची पण चव खूप छान लागते. तर अशा पॉलिथिनच्याच बॅगमध्ये घातलं, झाऱ्या पण भरवला नाही, आणि झटपट अशा चकल्या पण मी इथे रेडी करून घेतल्या थोड्याशा पिठामध्ये. तर छान असे खणखणीत आपले पापड वाळलेले आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे मिश्रण, जेणे की आपले पापड फाटतील. मी जसं व्हिडिओत दाखवलं अगदी तेवढंच आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे. तर छान असं खणखणीत वाळून घेतले. तर जर आपण हे असे बघितले तर चिप्सच आपल्याला दिसेल, पण हे पापड अगदी छान असे ट्रान्सपरंट झालेले आहे आणि खणखणीत वाळलेले आहे. म्हणजे वर्षभर आपल्याला साठवायचे आहेत ना, म्हणून छान असं उन्हातच त्याला सुकून घ्यायचं. आता मी इथे आपल्याला ते तळून दाखवते. तर जसा आपण आलूचा चिप्स सोडतो अगदी तसंच हे पापड जे आहे छान कलरला पण तसेच झालेले आहे आणि चव खूप छान झाली. जसे मार्केटमध्ये आलू पापड भेटतात ना, ते तर एवढे फुलत नाही तेवढे आपले हे पापड जास्त फुलत आहेत आणि खुसखुशीत पण खूप झालेले आहे. तिखट कमी घातलं म्हणून लहान मुलं पण खाऊ शकतात. जर आपल्याला स्पायसी आवडत असेल तर आपण वरून लाल तिखट पण त्याच्यावर घालून ट्राय करू शकता. तर चकल्या पण आपल्या वाळलेल्या आहेत, तर चकल्या पण मी इथे तळून घेते. तर अशा पद्धतीने आपण हे जर पापड तयार केले तर अगदी कमी मिश्रणामध्ये, तर बघू शकतात खूप सारे आपले पातेले भरून पापड रेडी झालेले आहे. तर मुलांना असे जर वेगवेगळे स्नॅक्स तयार केलेत ना, तर मुलं बाहेरचं पण वेपर्स खाण्याची हट्ट करणार नाही आणि अशा प्रकारे आपण ही हेल्दी रेसिपी मुलांना देऊ शकता. तर चकली पण अगदी खुसखुशीत झालेली आहे. आपण चकली बनवू शकतात किंवा अशा प्रकारे आपण पापड बनवू शकतात. अगदी खणखणीत झालेले आहे, ठिसूळ झालेलं आहे आणि तोंडात टाकताच विरघळत आहे. चव पण खूप छान झालेली आहे. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.